दररोज सकाळी चेहरा धुण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या केमिकलयुक्त फेसवॉशचा वापर न करता किंवा साबणाचा वापर न करता एकदा तुम्ही हा बेसनचा फेसवॉश चेहऱ्यावर अप्लाय करून बघा. तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला मॅजिकल असा ग्लो बघायला मिळेल. त्याचबरोबर चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम दूर होतील. तसेच तुम्ही रेग्युलर जो फेसवॉश यूज करतात तो फेसवॉश तुम्ही वापरायचं विसरणार. एवढा जास्त हा बेसनचा इफेक्टिव्ह असा फेसवॉश आहे आणि कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट किंवा कुठल्याही प्रकारचं नुकसान या फेसवॉशमुळे आपल्या चेहऱ्यावर होत नसतं. तर चला आता या ठिकाणी फेसवॉश बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी एक स्वच्छ बाऊल आपल्याला घ्यायचा आहे आणि साधारणतः 1 ते 2 टेबलस्पून एवढं आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. तर बेसन पिठामध्ये नॅचरल क्लिंजर प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या त्वचेला नॅचरली क्लीन करायचं काम करत असतं. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर नॅचरल ग्लो देखील बेसन पिठामुळे येत असतो. तर चला आता या ठिकाणी सेकंड इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे, ते म्हणजे राईस फ्लोअर म्हणजे तांदूळचं पीठ. तर साधारणतः आपल्याला 1 टेबलस्पून एवढं राईस फ्लोअर या ठिकाणी लागणार आहे. तर राईस फ्लोअरमध्ये जे स्मॉल पार्टिकल्स असतात ते आपल्या त्वचेला नॅचरल एक्सफोलिएट करायचं काम करतात. तसेच नॅचरल स्क्रबिंग देखील आपल्या त्वचेला होत असते, ज्यामुळे आपल्या त्वचेवरील ब्लॅकेट्स किंवा व्हाईटहेड्स रिमूव्ह व्हायला मदत होत असते. तर बघू शकताय तुम्ही या ठिकाणी आता दोघी इन्ग्रेडियंट आपले ॲड झालेले आहेत आणि हे दोघी इन्ग्रेडियंट आपल्या त्वचेला अतिशय मॅजिकल असं ग्लो द्यायचं काम करत असतात. तर आता यामध्ये तिसरं इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे, ते म्हणजे कस्तुरी हळद. तर जर का तुमच्याकडे कस्तुरी हळद नसेल तर किचनची हळद तुम्ही या ठिकाणी ॲड करत असणार तर ती तुम्ही स्किप देखील करू शकतात. शक्यतो किचनची हळद ॲड करायचं अवॉइड करा, कारण त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला बघायला मिळत नसतो. तर बऱ्याच वेळा रिॲक्शन देखील होत असतात. तर या ठिकाणी आयुर्वेदिक अशी मी व्हाईट टर्मरिक म्हणजे कस्तुरी हळदीचा वापर करत आहे. जर का तुम्हाला ही ऑनलाईन परचेस करायची असेल तर मी प्रोडक्ट तुम्हाला टॅग करून देईल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही परचेस करू शकतात. तर आपल्याला साधारणतः 1 टेबलस्पून एवढं या ठिकाणी कस्तुरी हळद ॲड करायची आहे. तर आपण या ठिकाणी 8 ते 10 दिवसासाठीचं हे प्रीमिक्स तयार करून ठेवतोय, जे की आपल्याला हा फेसवॉश इन्स्टंट असा आपल्या चेहऱ्यावर लावता येईल. त्यामुळे तुम्ही जास्त दिवसासाठी देखील हा फेसवॉशचं प्रीमिक्स तयार करून स्टोअर करू शकता. ते अजिबात देखील खराब होत नाही. तर आपण हे इन्स्टंटली यूज कसं करायचं ही देखील प्रोसेस तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. तर यासाठी आपल्याला आता नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे, ते म्हणजे गुलाबजल. तर आता तुम्ही या ठिकाणी असंच हे प्रीमिक्स देखील ड्राय प्रीमिक्स तुम्ही तयार करून ठेवू शकता. परंतु या ठिकाणी मी दररोज इन्स्टंट लावण्यासाठी हा फेस वॉश तयार करते. तर सुरुवातीला आता आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे साधारणतः 1 ते 2 टेबलस्पून एवढं रोज वॉटर म्हणजेच गुलाबजल, जे की आपल्या त्वचेला नॅचरल टोनिंग करायचं काम करतं. त्याचबरोबर नॅचरल टोनर प्रॉपर्टीची गुलाबजलमध्ये भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या त्वचेला ब्राईटनिंग इफेक्ट द्यायचं काम करतं. तर आता या ठिकाणी आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे फिल्टर वॉटर, तर म्हणजे फिल्टरचं पाणी. तर या ठिकाणी साधारणतः आपल्याला फेसवॉशच्या मध्ये हा फेसवॉश तयार करायचा आहे. त्यामुळे पाण्याचं क्वांटिटी देखील जास्त प्रमाणात आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. साधारणतः 1/2 कप एवढं पाणी मी या ठिकाणी यूज करते. तर लिक्विडी कन्सिस्टन्सीमध्येच आपल्याला हा फेसवॉश ठेवायचा आहे, जेणेकरून त्याचा रिझल्ट हा आपल्या चेहऱ्यावर चांगल्या प्रकारे बघायला मिळेल. तर तुम्ही हा फेसवॉश पाणी टाकायचे ऐवजी तुम्ही गुलाबजल वापरून देखील पूर्णतः हा फेसवॉश बनवू शकता. त्याचा देखील रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला बघायला मिळेल. तर आता या ठिकाणी बघू शकताय तुम्ही अतिशय लिक्विडी कन्सिस्टन्सीमध्ये मी हा फेसवॉश तयार करून घेतलेला आहे. तर हा बनवायला जेवढा सोपा आहे तेवढाच तो आपल्या त्वचेसाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह असतो. जर का तुमच्या चेहऱ्यावर जास्तीचे वांगाचे डाग असतील ते देखील कमी करायला हा फेसवॉश खूप जास्त मदत करत असतो. तर आता यामध्ये आपण नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करणार आहोत, ते म्हणजे मध म्हणजेच हनी, जे की आपल्या त्वचेला नॅचरल नॅरिशमेंट द्यायचं काम करत असतं. त्याचबरोबर आपल्या त्वचेला डीपली हायड्रेट ठेवायचं किंवा हायड्रेशन द्यायचं काम मध करत असते. तर आता या ठिकाणी आपल्याला साधारणतः 1/2 टेबलस्पून एवढं मध वापरायचं आहे आणि मध घातल्यानंतर हा फेसवॉश आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून याच्यामध्ये आपण जेवढे देखील इन्ग्रेडियंट ॲड केलेले आहेत ते सगळे छान असे ॲक्टिवेट होतील. तर चला आता हा फेसवॉश तर या ठिकाणी तयार झालेला आहे. तर आता आपण हा स्टोअर कसं करून ठेवायचं ते तेवढंच जास्त महत्त्वाचं असतं. तर साधारणतः 15 दिवस पुरेल असा हा फेसवॉश आहे. तर आता आपल्याला एका काचेच्या कंटेनरमध्ये हा फेसवॉश स्टोअर करून ठेवायचा आहे.
आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातनं किंवा शहरातनं बघताय ते देखील मला नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला कळेल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय ते. तर चला आता या ठिकाणी माझ्याकडे अशा प्रकारची काचेची बॉटल आहे, त्यामध्ये मी हा फेसवॉश स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर आपल्याला शक्य होत असेल तेवढं काचेच्याच बॉटलचा यूज करायचा प्रयत्न करायचा आहे. प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये हा फेसवॉश स्टोअर करू नका. तर हा फेसवॉश आपण फ्रीजमध्ये ठेवला तर साधारणतः 10 ते 15 दिवसापर्यंत तो अतिशय चांगल्या प्रकारे राहतो. अजिबात देखील खराब होत नाही. आणि यामध्ये आपण पाण्याचा वापर केलेला असल्यामुळे किंवा जेवढे देखील इन्ग्रेडियंट ॲड केलेले आहेत ते अजिबातही खराब होणारे नाही आहेत. त्यामुळे तो अतिशय फ्रेश असा हा फ्रीजमध्ये राहत असतो. परंतु शक्यतो बाहेर ठेवायचा प्रयत्न करू नका, कारण बाहेर जर ठेवला तर 3 ते 4 दिवसामध्ये हा खराब होऊ शकतो. तर चला आता या ठिकाणी हा चेहऱ्यावर आपण अप्लाय कसा करायचा हे तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. आणि मी पुढे यापासून आपण फेसपॅक कसा तयार करू शकतो किंवा फेसपॅकच्या स्वरूपात देखील हा कसा लावू शकतो हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आता हा फेसवॉश चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा ते या ठिकाणी बघून घेऊया. तर फेसवॉश अप्लाय करायच्या आधी चेहरा आपल्याला थोडा ओला करून घेणं खूप जास्त गरजेचं असतं. तर त्यानंतरच आपण चेहऱ्यावर फेसवॉश कुठलाही असो तो अप्लाय करायला हवा. तर आता या ठिकाणी आता चेहऱ्यावर अप्लाय करत असताना पूर्ण चेहऱ्याला सर्क्युलर मोशनमध्ये हा फेसवॉश चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी तरी चेहऱ्याला मसाज करा, जेणेकरून त्याचा रिझल्ट हा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळेल. आपण आपला चेहरा ग्लो करण्यासाठी किंवा सुंदर दिसण्यासाठी दररोज आपण वेगवेगळ्या प्रकारचे केमिकलयुक्त फेसवॉश आपल्या चेहऱ्यासाठी यूज करून घेतो, परंतु त्याचा आपल्याला आपल्या चेहऱ्यावर पाहिजे तसा रिझल्ट न बघायला मिळता आपल्या चेहऱ्यावर उलट त्याची रिॲक्शन होत असतात. त्याचबरोबर आपली चेहऱ्याची त्वचा ही जास्त ड्राय होत असते. त्याचबरोबर केमिकलयुक्त प्रोडक्टमुळे आपला चेहरा हा वाढत्या वयानुसार किंवा वयाच्या आधीच जास्तीचा डॅमेज व्हायला सुरुवात होत असते. तसेच मार्केट बेसमध्ये जेवढे देखील आपण फेसवॉश यूज करतो त्याच्यामध्ये पॅराबेन आणि सल्फेटचं प्रमाण हे खूप जास्त असतं, जे की आपल्या त्वचेसाठी खूपच जास्त ते हानिकारक असतं. त्यामुळे आपण होममेड किंवा अशा प्रकारे घरगुती उपाय करून आपल्या चेहऱ्यावर ग्लो आणू शकतो. तर चला आता या ठिकाणी 2 ते 3 मिनिटासाठी चेहऱ्यावर मसाज झाल्यानंतर चेहरा आपल्याला थंड पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे. किंवा जर का तुम्हाला आठवड्यातनं एकदा वेळ असेल तर तुम्ही चेहऱ्यावर अशा प्रकारे सेकंड लेअर या फेसवॉशची अप्लाय करून ॲज अ फेसपॅक म्हणजे फेसपॅकच्या स्वरूपात देखील तुम्ही चेहऱ्यावर हा 10 ते 15 मिनिटासाठी असंच ठेवू शकता. त्यामुळे तुम्हाला फेसपॅकचा देखील रिझल्ट तुमच्या चेहऱ्यावर बघायला मिळेल. खूपच सुंदर असा ग्लो तुमच्या चेहऱ्यावर येईल. आणि 10 ते 15 मिनिटानंतर चेहरा थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे. तर बघू शकताय तुम्ही या ठिकाणी रिझल्ट तुमच्या समोरच आहे. किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर येत असतो. नक्की तुम्ही देखील मार्केट बेसमधले केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरायचं बंद करा आणि त्या घरच्या घरी अशा प्रकारे होम रेमेडीज ट्राय करून बघा. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर खरंच खूप नॅचरल असा ग्लो बघायला मिळेल. तर चला आता या ठिकाणी फेसपॅक अप्लाय झाल्यानंतर किंवा फेसवॉश झाल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावायचं कधीच विसरायचं नाही, कारण यामुळे आपल्या त्वचेला डिहायड्रेशन तर मिळतच असतं. त्याचबरोबर त्वचेवर ब्लड सर्क्युलेशन देखील खूप चांगल्या प्रकारे होतं. तसेच आपल्या चेहऱ्यावर वाढत्या वयानुसार ज्या सुरकुत्या आलेल्या असतात ते देखील कमी व्हायला मॉइश्चरायझर मदत करत असतं. तर चला आता या ठिकाणी मॉइश्चरायझर अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्यावर 2 ते 3 मिनिटासाठी मसाज नक्की करा. यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे झाल्यामुळे छान असा ग्लो आपल्या चेहऱ्यावर येत असतो. आणि आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये डेली आपण मॉइश्चरायझर नक्की चेहऱ्यावर अप्लाय करायला हवं. यामुळे आपल्या चेहऱ्यावर जे सुरकुत्या असतात किंवा जे आपल्या चेहऱ्यावरील ड्रायनेस असते ते देखील हळूहळू कमी व्हायला मदत होत असते. त्याचबरोबर आपली चेहऱ्याची त्वचा देखील तेवढीच जास्त हायड्रेट राहते. तर चला आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली किंवा हा फेसवॉश तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि नक्की तुम्ही देखील घरच्या घरी अशा पद्धतीने हा फेसवॉश बनवून बघा आणि चेहऱ्यावर नक्की अप्लाय करा. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. बाय.